मुंबई शहरामध्ये रस्त्यावरती सुरू असलेल्या खोदकामांमुळे मुंबईकर नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत। विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये सुद्धा या संदर्भामध्ये जोरदार आवाज उठवण्यात आला। अगदी स्टँड अप कॉमेडियन कुणाल कामरानं सुद्धा नव्या गाण्यामधनं प्रशासनाची चांगलीच धुलाई केली। बघूयात याबाबतचा हा रिपोर्ट। यहाँ भी खुदा है, वहाँ भी खुदा है, और जहाँ खुदा नहीं है वहाँ कल खुदेगा। खोदलेल्या रस्त्यांमुळे मुंबईकरांचे असे हाल सुरू आहेत। जिकडे पाहावं तिकडे खोदलेले रस्ते। मुंबईतील रस्त्यांची काँक्रिटीकरणाची कामं सुरू आहेत। त्यात मुंबई भुयारी मेट्रोसाठी ठिकठिकाणी खोदकाम सुरू आहे। यामुळे मुंबईकर नागरिक, पादचारी आणि वाहन चालक यांना प्रचंड त्रास सहन करावा लागतोय। मुंबई शहरातील सुमारे 35% रस्त्यांचं एकाच वेळी खोदकाम सुरू आहे। मुंबई शहरामध्ये सर्वात जास्त त्रासदायक गोष्ट म्हणजे मुंबईमधली ट्रॅफिक, आणि ती ट्रॅफिक कमी होत नाही तर दुसरीकडे मुंबईकरांना सध्या जो मागील अनेक महिन्यांपासून जो त्रास वाढला आहे तो मुंबईतील रस्त्यांवरती खड्डे। दरम्यान मी आता सध्या मुंबईच्या वर्ली परिसरात आहे। आपण जर आपल्या मागे पाहू शकतो रस्त्यावरती जे काँक्रिटीकरणाचं काम आहे, जे काँक्रिटीकरणाचं काम आहे ते सध्याच्या स्थितीमध्ये सुरू आहे। मात्र अनेकदा आपण जर पाहिलं ही जी स्थिती, अशी स्थिती मुंबईच्या अनेक जागांमध्ये ज्यामध्ये रस्ते संपूर्ण जो रस्ता आहे त्या रस्त्यावरती जी अखंड जी वाहतूक आहे ती बंद करण्यात आली आहे। आता मुंबईकरांना एवढा त्रास होतोय म्हटल्यावर त्याचे पडसाद विधान भवनात सुरू असलेल्या विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात उमटले नसते तर नवलच। विरोधी तसंच सत्ताधारी आमदारांनी खोदलेल्या रस्त्यांचा मुद्दा विधानसभेत लावून धरला। अख्खी मुंबई खोदून ठेवली आहे अध्यक्ष महाराज, अख्खी मुंबई। ऑक्टोबर 2023 मध्ये ज्या सीसी रोडचं काम सुरू झालं त्या सीसी रोडचं काम अजूनही सुरू आहे अध्यक्ष महाराज। या सिवर खात्याचे, वॉटर खात्याचे, रोड खात्याचे, अख्ख्या मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी बिल्डिंग प्रपोजलची परीक्षा आणि त्या परीक्षेच्या तयारीमध्ये मग्न होते। असं काय अध्यक्ष महाराज बिल्डिंग प्रपोजल मध्ये? किंवा निकृष्ट दर्जाचं झालं असेल तर व्याजासकट त्या कॉन्ट्रॅक्टर कडनं ते सगळे पैसे महानगरपालिका परत एकदा घेणार का? दुसरा प्रश्न, केवळ इंजिनियर, सब इंजिनियर, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर यांच्यावरच कारवाई होणार की एएमसी, डीएमसी यांच्यावर पण आपण कारवाई करणार का? कारण 6600 कोटी मुंबईचे पैसे यामध्ये खराब झालेले आहेत। मेजर रोड्सचं क्लबिंग न करता मायनर रोड्स तरी जुन्या पद्धतीने आपण करणार का? ज्या कॉन्ट्रॅक्टरला आपण ब्लॅकलिस्ट करून काढलेलं त्याच्यावरती कोणतीही कारवाई केली गेली नाहीये। आदरणीय मुख्यमंत्री, आदरणीय उपमुख्यमंत्र्यांनी ही जी संकल्पना आणलेली आहे त्याला निश्चितपणे गालबोट लागेल। याच मुद्द्यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांच्या दालनात मुंबईतल्या आमदारांची विशेष बैठक बोलावण्यात आली। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आमदार आदित्य ठाकरेही यावेळी उपस्थित होते। आता रस्ते खोदू नका, राज्य सरकारचं फरमान। 31 मे पर्यंत जास्तीचे मनुष्यबळ वापरून मुंबईतील रस्त्यांची कामे पूर्ण करावीत। नव्याने कोणतेही रस्ते आता उघडू नयेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे महापालिका आयुक्तांना आदेश। एप्रिल महिन्याच्या अखेरीस पाठपुरावा बैठक घेणार। महापालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली महापालिका आणि अन्य यंत्रणांच्या विभागानुसार बैठका होणार। सहाय्यक आयुक्त स्तरावर प्रत्येक रस्त्याचे कालबाह्य वेळापत्रक आखलं जाणार असंही या बैठकीत ठरलं। सरकारनं हे फरमान जारी केलं असलं तरी पावसाळ्याआधी रस्त्यांची कामं पूर्ण करताना मुंबई महापालिकेची चांगलीच दमछाक होणार आहे। तर दुसरीकडे मुंबईतल्या रस्त्यांच्या खोदकामावरून कुणाल कामरानं पुन्हा एकदा गाण्यातूनच सरकारची धुलाई केली आहे। इन सड़कों की बर्बादी करने सरकार है आई, मेट्रो है इनके मन में खुद कर ये ले अंगड़ाई, ट्रैफिक बढ़ाने ये है आई, ब्रिजेस गिराने ये है आई, कहते हैं इसको तानाशाही। कधी काळी आरजे मलिष्कानं मुंबईतल्या खड्ड्यांवरून महापालिकेला टार्गेट केलं होतं। आता कुणाल कामरानं मुंबईकरांच्या वेदनांना गाण्यातून वाट करून दिली। मात्र खरी वाट मुंबईकरांचीच लागली। आणखी किमान 2 महिने मुंबईकरांना हा त्रास सोसावाच लागणार आहे।
खोदलेल्या रस्त्यांमधूनच मुंबईकरांना वाट वाकडी करावी लागणार आहे. रितेश हातीम आणि मल्लिकार्जुनसह पुढारी न्यूज, मुंबई.